नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अबोली घाबरूनच त्या चित्रविचित्र खोलीत उभी असते. तर तो जोकरच्या वेशातील बहुरूपी म्हणतो की इथे लवकरच एका प्रायोगिक नाटकाला सुरुवात होत आहे. हे एकांकी नाटक आहे. सादर करती आहे अबोली शिंदे. नाटकाचं नाव आहे आम्ही कोण. या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक आणि सर्वेसर्वा मी स्वतः आहे. आणि तिसरी घंटा वाजली, पडदा उघडला आणि तुम्ही बघू शकता की इथे एक सुंदर स्त्री घाबरून कशीबशी उभी आहे. ती घाबरलेली आहे कारण आता तिची साक्षात मृत्यूशी भेट होणार आहे. ते ऐकून अबोली म्हणते, मला इथे का बोलवलंय? तो सायको बहुरूपी लगेचच घाईने अबोलीजवळ येतो आणि म्हणतो की मी बोलतोय ना प्रेक्षकांशी, तू मध्ये मध्ये का बोलतीये? अगं, लगेच असा विषयाला हात घालायचा नसतो. आधी प्रेक्षकांची उत्कंठा जरा ताणायची असते आणि नंतर हळूहळू सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि नवेच प्रश्न पडतात. जसे आता तुला पडलेत. मी तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन. अबोली, तुला सांगू का, जेव्हा माझ्या नाटकातल्या पात्रांना माझ्याबद्दल सगळं कळतं ना, तेव्हा मला त्यांना संपवावं लागतं. आणि अबोलीची वेळ तर केव्हाच आलीये. अबोली, अगं, मृत्यूला हसत हसत सामोरं जायचं असं तो बडबडत असतो. त्या बहुरूप्याचं हे विचित्र बोलणं ऐकून अबोली खूपच घाबरून जाते. तिला घाम फुटलेला असतो. तर तो बहुरूपी हसतच म्हणतो की अगं, मला पकडण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत? लॉकेटमध्ये कॅमेरा लावला, हॅकर. मला माहिती होतं की अंकुश हे सगळं करणार, म्हणून मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न तर करणारच ना. अबोली, अगं, तू जेव्हा विहिरीत उतरलीस ना, तेव्हा तुझे सवंगडी 15 मिनिटं बाहेर वेट करत होते. त्यांना हे कुठे माहिती होतं की तू जेव्हा विहिरीत उतरलीस ना, तेव्हा एकाच मिनिटात तिथून गायब झालीस. अबोली, तिकडनं इथे कशी आलीस हे तुला तरी कळलं का गं? मी सांगतो. अबोली, अगं, तू एका अंधाराला फॉलो करत इथपर्यंत आली. तू इकडे पोहोचलीस, परंतु तुझा तो अंकुश आणि क्रिश मात्र. असं बोलत तो बहुरूपी जोरजोराने हसू लागतो. तेव्हा अबोलीला मागील काही क्षण आठवू लागतात. जेव्हा अबोली त्या विहिरीत उतरलेली असते, तो किडनॅपर तिला सांगतो की अबोली, माझ्या राज्यात तुझं स्वागत आहे आणि मला माहिती आहे अंकुशने तुला पूर्ण तयारीनिशी पाठवलं आहे. त्यामुळे तुझ्याकडे जे गॅजेट्स आहेत ना, तुझ्या गळ्यातील ते लॉकेट्स आणि तो हॅकर, ते सगळं तिथेच काढून ठेव. ते ऐकून अबोलीने आता तिच्या हातातील घड्याळ आणि गळ्यातील लॉकेट तिथेच दगडावर काढून ठेवलेलं असतं. तो किडनॅपर म्हणतो की माझ्या राज्यात तुझं स्वागत आहे. अबोली त्याचा आवाज फॉलो करत अंधाराच्या दिशेने चालत जाते आणि ती त्याच्या जाळ्यात अडकलेली असते. दुसरीकडे अंकुश, क्रिश आणि माधव काका तिघेही त्या विहिरीत उतरतात. अंकुशला अबोलीच्या त्या वस्तू दिसतात. तर माधव काका म्हणतात की तुझ्या जीवाला काही धोका तर नसेल ना? अंकुश बोलतो, अबोली आपल्या समोर या विहिरीत उतरली, मग अशी अचानक गायब कशी झाली? तर क्रिश आता त्या विहिरीच्या चहूबाजूंनी सगळीकडे चेक करत असतो आणि म्हणतो की आपण विचार केला होता ना, त्यापेक्षाही शातीर निघाला हा किडनॅपर. आपण बराच वेळ विहिरीच्या बाहेर उभं होतो आणि माइंड गेम खेळून तो अबोलीला घेऊन इथून पळून निघून गेलाय. तेव्हाच अंकुशला आता त्या विहिरीचा दरवाजा दिसतो. अंकुश तो दरवाजा उघडतो आणि सांगतो की तो बहुरूपी याच मार्गाने अबोलीला घेऊन गेलाय. तेव्हा क्रिश म्हणतो, मग आपण वाट कसली पाहतोय? तेव्हा अंकुश म्हणतो, नाही, आपण इथून येणार याची त्याला पूर्णपणे कल्पना आहे, म्हणून त्याने पुढे आपल्यासाठी सापळा रचलेला असणार. आपण इथून जायचं नाही, फॉलो मी, असं म्हणत तो सर्वांना दुसऱ्या दिशेने घेऊन जातो. इकडे तो बहुरूपी अबोलीला सांगतो की तुझ्यापर्यंत कोणीही पोहोचूच शकत नाही, कारण आपण जमिनीपासून 30 फूट खाली आहोत आणि तुला मी विलन वाटू शकतो, परंतु जसं दिसतं तसं नसतं अबोली, म्हणूनच तर जग फसतं. अगं, तुझा विश्वासघात तर त्या अंकुशने केलाय. त्याने तुला कधी महत्त्वच दिलं नाही. तुला फसवून त्याने पल्लवीशी लग्न केलं. अगं, तुझ्याशी लग्न झालेलं असताना सुद्धा त्याने पल्लवी बरोबर राहणं स्वीकारलं. जोपर्यंत तो आहे ना, तोपर्यंत तुझ्या आयुष्यात आनंद कधीच नाही. आयुष्यात फक्त अडचणी आहेत. अगं, तो तुला माझ्यापासून वाचवू शकत नाही हे माहिती असून सुद्धा त्याने एक छोटीशी बंदूक देऊन तुला माझ्याकडे पाठवलं. का? तर त्याला फक्त पल्लवी हवी आहे.
अगं जर का मी तुला संपवलं तर अंकुश आणि पल्लवीच्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा बाजूला होईल आणि त्यांचा मार्ग मोकळा होईल असं तो बडबडत असतो. अबोलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिचं लक्ष समोरच असलेल्या त्या चक्राकडे असतं. अबोली पूर्णपणे हिप्नोटाईज झालेली असते. त्यानंतर तो बहुरूपी त्याच्या हातातील छडी अबोलीकडे देतो. अगं तुला वाटत असेल की तुझे अंकुश जर तुला वाचवतील, परंतु असं काहीही नाहीये. तुला माझ्याकडे पाठवलंय कारण त्याचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. अगं तुमचं लग्न झाल्यानंतरचा असा एक क्षण सांग जेव्हा अंकुशने प्रेमाने तुला मिठी मारलीये. त्याचं तर तुझ्यावर खरं प्रेमच नाहीये. असा एखादा क्षण सांग जेव्हा तुला नजर भरून पाहण्यासाठी त्याने जग उलटपालट केलंय किंवा तुला मिठी मारण्यासाठी प्रयत्न केलाय. त्याने तर तुला इथे मुद्दाम पाठवलंय. तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या दुःखाचं खरं कारण तुझा खोटारडा नवरा अंकुश शिंदे आहे. जर का मी तुला मारलं तर त्याचा फायदाच आहे आणि चुकून जर का त्याने मला पकडलं तरीही त्याचाच फायदा आहे, कारण डिपार्टमेंटमध्ये त्याची वाहवा होणार. तू अबोली अगं तुला काय मिळणार? का स्वतःचा जीव धोक्यात घालून इकडे आलीये असं अबोलीशी बोलत असतो. आणि अबोली जेव्हा त्या बहुरूप्याकडे पाहते तो तिला लक्ष पुन्हा एकदा त्या वर्तुळाकडे द्यायला सांगतो आणि म्हणतो की माझी तुझ्याशी दुश्मनी नाहीये तर त्या अंकुशशी आहे, परंतु तरीही त्याने बंदूक देऊन तुला मला मारायला पाठवलंय. अबोली अगं पल्लवीने अंकुशला वश करून स्वतःच्या ताब्यात घेतलंय. या जन्मात तरी तो तुझा होणार नाही, म्हणून तू त्याच बंदुकीने त्यातल्याच गोळीने त्याला मारशील ना. जर का तुला असं वाटत असेल की अंकुश तुझा व्हावा तर तुला अंकुशला मुक्ती मोक्ष द्यावा लागेल. या जन्मात तरी तो तुझा होणे शक्य नाही, परंतु जर का तू तुझ्या हाताने त्याला मारलं ना तर तोच अंकुश पुढच्या जन्मात तुझा होऊन येऊ शकतो. अंकुशने दिलेली बंदूक दे. तेव्हा अबोली त्या बहुरूपीच्या हातात बंदूक देते. तो लगेच ती बंदूक अबोलीवर रोखत म्हणतो की मला वाटलं ना तर आत्ता तुला मारू शकतो, परंतु मी सांगितलं ना माझी तुझ्याशी काहीच दुश्मनी नाहीये, त्यामुळे चल जा, अंकुशला मुक्ती दे. त्याने तुझ्याशी आजपर्यंत जे काही केलंय ना त्याचा बदला घे. अबोली तुझ्या या खोट्या प्रेमाला कायमचं संपून टाक. अंकुशला मोक्ष देण्याची वेळ जवळ आलीये. अबोली आता ती बंदूक हातात घेऊन बाहेर जात असते तर तो बहुरूपी मात्र म्हणत असतो जा, अंकुशला मोक्ष देण्याची वेळ आलीये. तो खूपच खुश होत असतो. तर इकडे पल्लवी आता थरथरत्या हाताने ते फोटोग्राफ्स हातात घेते आणि म्हणते की अबोली तुझ्या माणसाला भेटायला गेली ना, तो साधा नाहीये, तो तुमच्या मनावर ताबाही मिळवू शकतो. तो खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतो. अबोली अगं या चाळीसाठी तू आणि अंकुश स्वतःचा जीव धोक्यात घालताय, परंतु सगळं माहीत असून देखील मी गप्प आहे. परंतु आता नाही, मी या माणसाचं सत्य तुम्हा दोघांना सांगणार. फक्त तू सुखरूप परत ये, मी तुला सगळं सांगेन असं ती स्वतःशी बोलत असते. तर दुसरीकडे अंकुश आता सगळ्यांना स्प्रेड व्हायला सांगतो. तो पुढच्या दिशेने गेलेला असतो. क्रिश आणि माधव काका इतरांसोबत आता अबोलीचा शोध घेत असतात. तितक्यात क्रिशला समोरून अबोली येताना दिसते. तो अबोलीकडे पाहत म्हणतो की अबोली अगं काय झालंय? त्या माणसाने तुला सोडलंय का की तू त्याला मारून आलीस? जर का तू असं काही केलं असेल तर तू काहीही चुकीचं केलेलं नाहीये, बोल ना असं म्हणत असतो. अबोली गप्प असते आणि तिला फक्त त्या बहुरूप्याचं बोलणं आठवत असतं की तूच अंकुशला मोक्ष दे. तर इकडे आता हेडफोनवरनं क्रिश अंकुशला सांगतो की अबोली परत आलीये. अंकुश क्रिशला म्हणतो ती ज्या दिशेने आली ना त्या दिशेने पटकन जा. जर का अबोलीने त्याला मारलं असेल तर बॉडी ताब्यात घ्या, नाहीतर लवकर त्याला पकडा. मी अबोलीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे क्रिश आणि माधव काका इतर सर्वांसोबत आता अबोली आलेल्या त्या दिशेने निघतात. अबोली मात्र हातात बंदूक घेऊन तिथेच उभी असते. तर पुढील भागात अंकुश अबोलीला विचारत असतो तू नक्की काय केलंय? अबोली मोक्ष असं बोलत त्याच्यावर गोळी झाडते. तो किडनॅपर हसतच म्हणतो की अंकुश शिंदे गेला, आता तुझीही जाण्याची वेळ आलीये. अबोलीवर देखील गोळी झाडतो. अंकुश आणि अबोली खाली पडलेले असतात. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.